कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला। हाजी अली ते वरळी सीलिंग प्रवास होणार वेगवान, तर सीलिंगला जोडणारा रस्ता 2 आठवड्यात पूर्ण होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं आता ओबीसी जात सर्टिफिकेट संशयाच्या घेऱ्यात। अपंग कॅटेगरीतील निवडीवरही प्रश्नचिन्ह। बोपोडी हिट अँड रन प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर। आरोपीनं गाडीला भरधाव वेगात ओव्हरटेक केल्याचं स्पष्ट। अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, आरोपी पोलिसांच्या अटकेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय, तर 17 लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ। एसटी कर्मचाऱ्यांचा जूनचा पगार लांबण्याची शक्यता। राज्य सरकारनं निधीचा प्रस्ताव फेटाळला। 87,000 कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार। तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण इंदापुरात संपन्न। तुकोबांच्या नामघोषानं इंदापूर नगरी दुमदुमली। टेलिग्रामद्वारे पेपरफुटीचा दावा फेक। NTA स्पष्टीकरण। नीट परीक्षेची प्रक्रिया योग्य। अभ्यासक्रम 25% कमी झाल्यानं विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ। IIT मद्रासचा निष्कर्ष। दिल्ली कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांच्या अडचणीत वाढ। ईडीच्या आरोपपत्रामध्ये केजरीवालांचा मुख्य सूत्रधार म्हणून उल्लेख। हिमदळात गाडलेल्या 3 भारतीय सैनिकांचा 9 महिन्यानंतर शोध। तिघांचेही मृतदेह बर्फातून बाहेर काढण्यात यश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा सायना नेहवाल सोबतचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। मुर्मूंनी सायना सोबत फोटोही केलेत शेअर।